झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबियांची वार्षिक मालमत्ता जाहीर करण्याबाबत आदेश दिले होते। मात्र बहुतांश मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे। मुख्यमंत्र्यांनी दोनदा या संदर्भात सूचना केल्या होत्या, पण काही फरक पडला नाही। केंद्र सरकारने मंत्र्यांसाठी लागू केलेल्या आचारसंहितेनुसार प्रत्येक मंत्र्याला स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या मालमत्तेचा तपशील दरवर्षी 31 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्यांना सादर करणं बंधनकारक आहे। मात्र 18 मंत्र्यांनी तपशील द्यायला टाळाटाळ केली आहे। त्यात गृहमंत्री आर पाटील, उद्योग मंत्री नारायण राणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित, रोहयो मंत्री नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे या मंत्र्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला नाही। मी दिलगिरी व्यक्त करीन कामाच्या व्यापामुळे आणि फारसं एकदा पीएनी मला सांगितलं आणि त्यानंतर कामाच्या व्यापामुळे राहून गेलं आणि पुन्हा विशेष तगादाही झाला नाही, पण द्यायला पाहिजे होतं मी देऊन टाकेन। आणि मी अशी परवानगी देईन की जे उत्पन्न आहे ते बंद पाकिटात असू नये। झी 24 तास एक पाऊल पुढे।